हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी अर्चना, स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. आता होळी जवळ येतेय, बरोबर? सगळ्यात पहिलं होलाष्टक म्हणजे काय हे आपण आज जाणून घेऊयात. कारण बरोबर होळीच्या 8 दिवस अगोदर हे होळाष्टक चालू होते. बऱ्याच जणांना याविषयी काहीही माहिती नाहीये. यावेळेस जे होळाष्टक चालू होत आहे ना, तर ते 17 मार्च पासून चालू होते. लक्षात घ्या. तर 3 महापर्व पडतात आपले. त्यातलं होळी हे एक महापर्व आहे. दिवाळी हे एक महापर्व आहे. दुसरं दसरा आहे आणि तिसरं हे जे महापर्व आहे ते होळीचं आहे. पुराण कथेनुसार भगवान शंकरांना तपस्येतून जाग करण्यासाठी कामदेवांनी त्यांच्यावरती बाणांचा प्रहार केला होता. भगवान शंकर समाधीमध्ये लीन होते. पण माता पार्वती सोबत विवाह करण्यासाठी भगवान शंकरांना जागे करणे खूप गरजेचे होते. कारण राक्षसाचा वध आपल्या कार्तिकेयच्या हातातून घडणार होता. त्यामुळे भगवान शंकरांना जाग करून माता पार्वतीशी विवाहासाठी प्रवृत्त करण्यासाठी सगळ्या देवतांनी मिळून हा एक निर्णय घेतला होता. भगवान शंकर जागे तर झाले या बाणांच्या प्रहाराने, पण त्यांचे तिसरे नेत्र मात्र उघडले. ते उघडल्यामुळे कामदेव तिथेच भस्म झाले. म्हणूनच होलाष्टकाच्या या 8 दिवसांमध्ये दररोज वेगवेगळ्या ग्रहांचे उग्र रूप असते. चंद्राचे वेगळे उग्र रूप आहे, सूर्याची प्रखरता, सूर्याचे उग्र रूप आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रहाचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या जीवनावर पडायला सुरुवात होते. निगेटिव्हच सगळं या काळामध्ये आपल्याला जास्त वर्चस्व दिसतं निगेटिव्हिटीचं. म्हणूनच शुभ कार्य देखील या काळात केले जात नाही अशी मान्यता आहे. आणि तांत्रिक क्रिया देखील याच 8 दिवसामध्ये खूप परिणामकारक असर दाखवतात. निगेटिव्हिटीला या काळात खूप काही म्हणजे असंख्य पाय फुटलेले असतात असं आपण म्हणू शकतो. निगेटिव्हिटी जर आहे तर ती कोणाकोणावर केली पण जाते. थोडक्यात टोणे टोटके, उपाय, काळी बाधा, जादूटोणा ह्या जादूटोणांचा असर खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो या काळात. म्हणूनच काही गोष्टींचे खास करून ध्यान आपण ठेवले पाहिजे. सावधानी घेतली पाहिजे. कारण आपल्यावर कुठल्याही प्रकारचा तंत्र, मंत्र, जादू, टोणा, टोटका, उपरी बाधा याचा काहीही असर व्हायला नाही पाहिजे आपल्या जीवनात. आणि वर्षभर आपण यातून वाचलो या 8 दिवसांमधून, तर वर्ष आपलं पूर्ण चांगलं जाणार आहे. आपण सुरक्षित राहणार आहोत. बरोबर? चला तर मग बघूया की या होला अष्टकापासून आपण कसं वाचायचं आहे. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असताल, आज प्रथम व्हिडिओ पाहत असताल, तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जेणेकरून तुमच्या सबस्क्राईब आणि लाईकमुळं मला एक नवीन जिद्द, नवीन उमेद मिळते. एक उत्साह येतो नवनवीन माहिती तुमच्या पुढे घेऊन येण्यासाठी. सगळ्यात पहिली आणि एकदम महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतेय. या 8 दिवसात ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. विशेषतः घरातल्या महिलांनी. घरातल्या लेडीजनी अजिबात केस मोकळे ठेवायचे नाहीयेत. केस बांधूनच ठेवायचे आहेत. कारण असं म्हणलं जातं, की सगळ्यात पटकन केसांवरच तोटका असर करतो. तांत्रिक क्रिया केसावरच सगळ्यात पहिली अटॅक करते. त्यामुळे तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती शोषली जाते आणि निगेटिव्ह परिणाम तुमच्यावरती लगेच व्हायला लागतो. निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पटकन सुरू होतो. या 8 दिवसांमध्ये केस देखील कट करू नये. खास करून आजच्या आपल्या मुलींना, ज्या कॉलेजला जातात किंवा शाळांना जातात, त्यांना खूप आवड असते फॅशन म्हणून केस मोकळे सोडण्याची. पण या 8 दिवसामध्ये त्यांना नक्की सांगा, की हे 8 दिवस अशा अदृश्य शक्त्या वावरत असतात निगेटिव्हरित्या वातावरणामध्ये. जर त्यांनी या 8 दिवसांमध्ये स्वतःचा बचाव केला बाहेर जाताना, केस बांधले, स्टोल वगैरे वापरला डोकं झाकण्यासाठी, तर या दुष्ट शक्त्या अजिबातच तुम्हाला स्पर्श करू शकणार नाहीत. आणि जर आघात झाला, जर कोणी नाही ऐकलं, तर काय-काय होऊ शकते जीवनात हे वर्णन करून मला सांगता पण येणार नाही. त्यामुळे म्हणूनच जपा हे 8 दिवस. वर्षभर काही टेन्शन राहणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघूया. या होला अष्टकात
कपड्यांबद्दल देखील दक्षता बाळगायची आहे आपल्याला. कोणाला चुकूनही घालायला द्यायचे नाहीयेत आपले कपडे. कोणतं फंक्शन आहे, कोणता कार्यक्रम आहे, मग तुझा हा ड्रेस दे, ही साडी दे, असं बिलकुल करू नका. नवीन खरेदी तर करायचंच नाहीये 8 दिवस. शिवून घ्यायचं नाहीये कोणाकडून कापड. जे काही करायचे ते ह्या 8 दिवसांच्या आधी करा किंवा मग 8 ते 10 दिवसांनंतर करा सरळ. बरोबर? वाळत घातलेले कपडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. धुतलेले जे आपण असतात, वाळत घालतो दिवसभर. सूर्यास्ताच्या आतच घरात घ्यायचेत. अजिबात सूर्यास्ताच्या नंतर घ्यायचे नाही. घरात आणायचे सूर्यास्ताच्या आत. विसरू नका. आणि रात्रीचे जे कपडे धुतात लोकं, विशेषतः काही लोकं आहेत जॉबवरून वगैरे वेळ मिळत नाही म्हणून. पण त्यांनी सरासरी 8 दिवसामध्ये स्वतःला बंधन घाला. 8 दिवस रात्रीचे कपडे वाळत वाळत घालू नका. सूर्यास्ताच्या आत कपडे घरात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे हा, जो आपल्याला वाटते, की बाबा वाळत घातलेले तर कपडे आहेत. कपड्यांना काय होतंय? आम्ही आज बाहेर वाळत घालतो कपडे, ते उद्या सकाळीच परत अंघोळीला जाताना कपडे घेऊन येतो. तर लक्षात घ्या कपड्यांवर खास करून ह्या दिवसांमध्ये करणी, बाधा, जादूटोणा, उपरी हवा केले जातात असे प्रयोग. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू. माहीत असते प्रत्येकाला ह्या गोष्टी, पण कोण बोलून दाखवत नाही. कोणी-कोणी आपल्या वाईटावर असतं, बरोबर? आपल्याला जळणारे अनेक लोकं असतात. म्हणूनच आपले कपडे, अंडरगारमेंट्स या सगळ्या गोष्टी दिवस मावळायच्या आतच घरात घ्यायच्यात. आणि एक गोष्ट, जेवढे कपडे आपण वाळत घालतोय ते बघा नीट मोजून बाबा, की घरात आपण जेवढे कपडे वाळत घातले ते तेवढे आलेत का? बिलकुल कुठं पडलेत, कुठेतरी राहिलेत चुकून असं बिलकुल करू नका. सावधानता बाळगा. त्याशिवाय जर तुम्ही सहजच कोणाच्या घरी गेलाय आणि तिथे खास करून सफेद वस्तू तुम्हाला खाण्यास द्यायला लागलेत, आग्रह करायला लागले दुधापासून बनवलेल्या, मिठाई म्हणा पांढऱ्या, दही वगैरे, तर त्या वस्तूंना नाही म्हणायचं आहे आपल्याला. आपल्याला माहिती नाहीये पण पांढऱ्या वस्तू या 8 दिवसांमध्ये अजिबात ग्रहण करायचे नाही. बाकीच्या तर नाहीच, पण बाहेर जाताना कोणाच्या घरातलं अन्न, परान्न. या 8 दिवसांमध्ये पैशांबद्दलचा कोणताही व्यवहार तुम्हाला करायचा नाहीये सूर्यास्तानंतर. विशेषतः कोण मागायला आले पैसे, तर अजिबात देऊ नका. किती जरी विनवणी केली, काही कारणं सांगितले तरीही. आपली जी लक्ष्मी, आपलं जे धन आहे, त्या धनासंबंधी कोणताही असा दुर्व्यवहार करू नका, की नंतर आपल्याला त्याच्याबद्दल पश्चाताप करावा लागेल. आलं लक्षात? तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत, ज्या महिलांनी खास करून खूप लक्षात घेतल्या पाहिजेत या 8 दिवसांमध्ये. तर या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना कशा वाटल्या मला नक्की सांगा. आणि होला अष्टक म्हणजे काय? याचा अर्थ तुम्हाला समजला का? हे देखील मला कमेंटद्वारे जरूर सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.